अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय मेरे तन मन धड़कन में सिया राम है मन मंदिर के दर्पण में सिया राम है। वरुथिनी एकादशी म्हणजे काय? वरुथिनी एकादशी कधी येते? वरुथिनी एकादशी मागील काय आहे कथा जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, वरुथिनी एकादशीच्या दिवशी व्रत कसे करावे, त्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, हरिकृपा हवी असल्यास काय करावे याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा, ऐका। मित्रमैत्रिणींनो, सनातन हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात एकादशी व्रत केले जाते। वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने श्री हरीची कृपा आपल्यावर राहते। श्री हरीला प्रसन्न करण्यासाठी वरुथिनी एकादशीला फार शुभ म्हटले आहे। या वर्षीची वरुथिनी एकादशी नेमकी कधी आहे याबद्दल आपल्याला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, या वर्षी वरुथिनी एकादशीचे व्रत 4 मे 2024 या दिवशी असणार आहे। मान्यतेनुसार या दिवशी धनाच्या संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाते। जाणून घेऊया याचा काय आहे शुभ मुहूर्त, काय करावे आणि काय करू नये। मित्रमैत्रिणींनो, वरुथिनी एकादशी 4 मे 2024 या दिवशी आहे। वरुथिनी एकादशी 3 मे रोजी रात्री 11:24 सुरू होत आहे आणि 4 मे रोजी दुपारी 3:38 समाप्त होईल। वरुथिनी एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये। मित्रमैत्रिणींनो, वरुथिनी एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनालाही विशेष महत्त्व आहे। या दिवशी विधीपूर्वक तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णूंसह लक्ष्मी मातेचीही कृपा आपल्यावर राहते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी, त्यांना खाण्यास धान्य द्यावे। मित्रमैत्रिणींनो, या दिवशी गरजूंना पाणी देणे शुभ मानले आहे। एवढेच नाही तर या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे। ज्योतिषशास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी वस्त्र दान करणे देखील शुभ मानले गेले आहे। असे मानले जाते की वरुथिनी एकादशीच्या दिवशी फळ दान केल्यास 10,000 वर्षांची तपश्चर्या केल्यासारखे शुभ फळ मिळते। वरुथिनी एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान ज्यामुळे लक्ष्मी कृपा होईल आणि अडचणी दूर होतील। मित्रमैत्रिणींनो, वरुथिनी एकादशी येत आहे। या एकादशीला काही खास गोष्टींचे दान केले तर मानले जाते की हे दान फलदायी ठरते आणि लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते। ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी वरुथिनी एकादशीला हे उपाय केलेच पाहिजे। मित्रमैत्रिणींनो, चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय। मित्रमैत्रिणींनो, शनिवारी 4 मे 2024 या दिवशी वरुथिनी एकादशीचे व्रत आहे। जे लोक या दिवशी व्रत करू शकत नाहीत त्यांनी काही विशेष वस्तूंचे दान करावे। हे दान कन्यादान करणे किंवा सोन्याचे दान करण्यासारखे फलदायी असल्याचे मानले जाते। मित्रमैत्रिणींनो, वरुथिनी एकादशीला अन्नदान केल्याने लोक देवता पितरांना समाधान मिळते। अन्नदान करणे हे शास्त्रानुसार कन्यादान करण्यासारखे मानले जाते। यामुळे लक्ष्मी मातेची आपल्याला कृपा प्राप्त होते। वरुथिनी एकादशीला पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करावे, हे उत्तम मानले जाते। उन्हाळा असल्यामुळे पाणपोई देखील लावू शकतात। असे मानले जाते की यामुळे मुलांना दीर्घायुष्य मिळते आणि
त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. जीवनातील अरिष्टही भंग पावते. एकादशी तिथीला काळे तीळ पाण्यात सोडावेत. यामुळे श्रीहरी कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि शनिदेवही प्रसन्न होतात. तिळापासून बनवलेल्या मिठाईचे दान केल्यास पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशा लोकांनी नक्की वरुथिनी एकादशीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे शनी मंदिरात किंवा गरिबांना दान करावे. मे महिन्यात उष्णता शिगेला असतो. अशा परिस्थितीत वरुथिनी एकादशीला सतूचे दान करणे शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभ आणि भाग्यदायकही ठरते. मित्रमैत्रिणींनो, एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी केळी, आंबा आणि इतर रसाळ फळे गरजूंना वाटल्यास पितृदोषापासूनही मुक्ती मिळते आणि शनिदेवही प्रसन्न होतात. वरुथिनी एकादशीला बूट, चप्पल किंवा छत्रीही दान करू शकता. असे म्हणतात की जे गरजूंना मदत करतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करतात, त्यांचे रक्षण करतात. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे वरुथिनी एकादशीला आपण हे यापैकी एक दान नक्की करावे, ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होईल आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. वरुथिनी एकादशीची काय आहे कथा जाणून घेऊया या व्हिडिओमधून. मित्रमैत्रिणींनो, वरुथिनी एकादशी म्हणजे चैत्र कृष्ण पक्षातील एकादशी. मित्रमैत्रिणींनो, चला पाहूया काय आहे यामागील कथा. धर्मराजा म्हणाले की हे श्रीकृष्णा, वरुथिनी एकादशी व्रताचे महात्म्य मला श्रवण करण्याची इच्छा आहे, तरी ते कृपा करून मला सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की याबद्दल एक पूर्वी घडलेली कथा आहे, तीच मी तुला सांगतो. नीट चित्त देऊन ऐक. हिमवान पर्वताला पार्वती नावाची एक मुलगी होती. ती साक्षात विश्वाची घडामोड करणारी आदिशक्ती होती. तिचे सद्गुण आणि स्वरूप इतके सुंदर होते की व्यासासारखे सर्वज्ञ सुद्धा वर्णन करण्यास असमर्थ झाले. तिला पाहून तिच्या मात्या पित्याला अत्यंत आनंद होत असे. ती उपवर झाल्यावर हिमवानाने तिचा भगवान शिवशंकरांशी विवाह करण्याचे ठरवले. हिमवंताचे घरी मोठ्या थाटाने लग्न सोहळा सुरू झाला. त्याकरता देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, फार काय सांगावे, इंद्रदेव आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा आले होते. त्या लग्न सोहळ्याचे वर्णन करण्यास शेष थकेल, सरस्वती दमेल आणि गणराज आपले कलम खाली ठेवतील. पण असल्या थाटाच्या अवर्णनीय लग्न सोहळ्यात एक अद्भुत प्रकार घडला. एकदा पार्वती माता भगवान शिवशंकरांच्या मांडीवर बसली असताना ब्रह्मदेव तिच्याकडे टक लावून पाहू लागले. ब्रह्मदेवाचे ते निंद्य कर्म जेव्हा भगवान शिवशंकरांच्या नजरेला आले तेव्हा त्यांनी संतप्त होऊन त्रिशूलाने त्यांचे 5वे मस्तक तोडले आणि आणखीही पुन्हा प्रहार करून त्यांची राहिलेली मस्तके उडवणार तेव्हाच इंद्रादी देव मध्ये पडले आणि भगवान शिवशंकरांची प्रार्थना करून म्हणाले की हे देवादी देवा महादेव, विधीच्या हातून घडलेल्या अपराधाची क्षमा करा. आपण कृपेचे सागर आहात. त्यांचे एक मस्तक तोडून त्यांना दिली इतकी शिक्षा पुरे झाली. याप्रमाणे देवांनी केलेली प्रार्थना ऐकून भगवान शिवशंकर शांत झाले आणि त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ब्रह्मदेवाचे एक मस्तक तोडल्यामुळे भगवान शिवशंकरांचे पाठीस ब्रह्महत्या लागली. त्यामुळे त्यांना अत्यंत त्रास होऊ लागला. रात्रंदिवस त्यांना चैन पडेना. तेव्हा या पापातून मुक्त होण्याकरता त्यांनी वरुथिनी एकादशीचे व्रत विधियुक्त केले. पुढे त्या पुण्याच्या योगाने ती ब्रह्महत्या नाश पावून भगवान शिवशंकरांना सौख्य मिळाले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे वरुथिनी एकादशीचे व्रत करतील व याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. मित्रमैत्रिणींनो, वैशाख कृष्ण पक्षातील एकादशीलाच वरुथिनी एकादशी म्हणतात. ही आहे यामागील कथा. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल, ही कथा आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल आणि आपल्या पदरी एक पुण्य नक्की पडेल. धन्यवाद. मंगल भवन अमंगल हारी
हसलो अजर